नमस्कार मित्रांनो, जसं की आपण ठरवलं होतं की इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरची अनालिसिसची सिरीज आपल्याला घ्यायची होती. त्यातला आज आपण पहिला पेपर घेऊ, ग्रुप बी मेन्स 2019 म्हणजे पीएसआय एसटीआय ची जी मेन्स झाली आता तिचा मराठी इंग्लिशचा पेपर आपल्याला अनालिसिस करायचा आहे. त्यात इंग्लिशचे 30 क्वेश्चन आले आहेत. आपल्याला आज ते 30 क्वेश्चन बघायचे आहेत. तर आपण पहिला क्वेश्चन बघू 51 नंबरचा. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. ज्या वाक्याला विरामचिन्ह योग्य वापरला आहे ते वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं वाक्य असं आहे, मेनी पीपल अनफॉर्च्युनेटली आर पुअर. इथे स्वल्पविरामची गरज नव्हती, कारण स्वल्पविराम केव्हा वापरतो आपण? जेव्हा एकाच कॅटेगरीचे नाव आले आहेत. जसं बघा, सचिन, तुकाराम किंवा जयेश या नावांना मुलांची नाव आहेत का नाहीये, या तिघी नावांना मुलांच्या नावांना वेगवेगळं करण्यासाठी स्वल्पविराम वापरतात. किंवा बघा, गोदावरी, गंगा, यमुना या नावांना वेगळं करण्यासाठी स्वल्पविराम वापरतात, कारण ते नदींची नावं आहेत. म्हणजे एकाच कॅटेगरीचे नाव वेगवेगळे करण्यासाठी स्वल्पविराम वापरतात. इथे स्वल्पविराम वापरायची गरज नव्हती. पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य बघू आपण, कम विथ मी फ्रेंड. मित्रा माझ्यासोबत चल. या वाक्यात कम नंतर स्वल्पविराम नको पाहिजे. बघा, जर असं वाक्य आलं असतं, अनिकेत कम विथ मी, अनिकेत कम विथ मी, तर वाक्य बरोबर होतं. कारण त्याने काय केलंय, अनिकेत नावाच्या मुलाला आवाज दिला आहे, आरोळी मारली आहे, संबोधन केलंय, अनिकेत कम विथ मी. तर इथे स्वल्पविराम बरोबर आहे. मात्र कमला इथे स्वल्पविराम द्यायची गरज नाही, कारण कम हे क्रियापद आहे. क्रियापदाला तुम्ही आरोळी मारू शकत नाही. त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं ठरतं. पुढचं वाक्य बघू आपण 3 नंबरचं. ही इज अ नॉन व्हेजिटेरियन, शी इज अ व्हेजिटेरियन. तो शाकाहारी नाही आहे. ही इज अ नॉन व्हेजिटेरियन, सॉरी, तो शाकाहारी नाही आहे. शी इज अ व्हेजिटेरियन, ती शाकाहारी आहे. बघा, दोन वेगवेगळे वाक्य आहेत. दोघी ठिकाणी फुल स्टॉप आला पाहिजे. पहिलं वाक्य वेगळे, ही इज अ नॉन व्हेजिटेरियन, फुल स्टॉप आला पाहिजे. दुसरं वाक्य वेगळे, दोघी ठिकाणी फुल स्टॉप आले पाहिजे वेगवेगळे. मात्र त्यांनी काय केलं, इथे सेमी कॉलन दिला आहे. सेमी कॉलन वाक्यात केव्हा वापरतात? जेव्हा एखादं कंजंक्शन दोन वाक्य जोडण्यासाठी येतं त्यावेळेस सेमी कॉलन वापरला पाहिजे. जर समजा वाक्य असं असतं, ही इज नॉन व्हेजिटेरियन बट शी इज अ व्हेजिटेरियन. तो शाकाहारी नाही आहे परंतु ती शाकाहारी आहे. अशा वेळेस सेमी कॉलन बरोबर ठरतो, कारण हा कंजंक्शन आहे. पण वाक्यात हा कंजंक्शन दिलाय का? नाही. त्यामुळे दोन वेगळे वाक्य होऊन जातात. दोघी ठिकाणी वाक्य पूर्ण होत आहे म्हणून पूर्ण विराम पाहिजे. आलं लक्षात? तिसरं वाक्य पण चुकीचं आहे. चौथं वाक्य मग बरोबर असणार. बघू आपण, वी हॅव ऑफकोर्स टू लर्न बाय एक्सपिरियन्स. आपण नक्कीच अनुभवातून शिकलो पाहिजे. आपण नक्कीच अनुभवातून शिकलो पाहिजे. शिकलो पाहिजे. या वाक्यात नक्कीच म्हणजे ऑफकोर्स, नक्कीच म्हणजे ऑफकोर्स. बघा, या नक्कीच वाक्यात काहीच काम नाहीये. तुम्ही हा नक्कीच झाकून जरी टाकला तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही. हा नक्कीच हा शब्द फक्त वाक्यात जोर देण्यासाठी आला आहे. म्हणजे हा ऑफकोर्स शब्द वाक्यात फक्त जोर देतोय. तो नसला असता तरी वाक्याचा अर्थ बदलला नसता. मग याला म्हटलं तर पॅरांथेटिकल एक्सप्रेशन. हे पॅरांथेटिकल एक्सप्रेशन फक्त वाक्यात जोर देतं, दुसरं त्याचं काहीच काम राहत नाही. आणि पॅरांथेटिकल एक्सप्रेशन स्वल्पविरामने दाखवतात. त्यामुळे चौथं वाक्य बरोबर आहे. समजलं असेल तुम्हाला. आता दुसरं 52 नंबरचं एक्झाम्पल. इनडायरेक्ट स्पीच विचारला आहे आपल्याला. इनडायरेक्ट स्पीच विचारलाय. वाक्य असं आहे, माय मदर सेड टू मालती, व्हाय आर यू नर्वस टुडे. म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्न विचारला आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्न विचारला आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा इनडायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्न येत नाही, विधानार्थी वाक्य येतं. बरोबर? डायरेक्ट स्पीच मध्ये जरी प्रश्न आला तरी इनडायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्न येणार नाही. काय येईल? विधानार्थी वाक्य येईल. बघू आपण. बघा, जेव्हा पण प्रश्न येईल तेव्हा रिपोर्टेड वर्ब मध्ये आस्क आलेला पाहिजे. चारही ऑप्शन मध्ये आस्क दिला आपल्याला. पुढे वाक्य जोडण्यासाठी जर WH क्वेश्चन आहे तर जो WH आला आहे
त्याच WH ने वाक्याची सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी तोच WH आला पाहिजे. जर व्हॉटने प्रश्न विचारला असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य जोडण्यासाठी व्हॉटच आला पाहिजे. या ठिकाणी व्हायने प्रश्न विचारला आहे त्यामुळे वाक्य जोडण्यासाठी व्हाय आज आला पाहिजे. बघा पहिल्या ऑप्शन मध्ये वेदर आलाय ते चुकीचं आहे. चौथ्या ऑप्शन मध्ये इफ आलाय ते पण चुकीचं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये वाय आलाय. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये तुमचं उत्तर असणार आहे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये मेन फरक काय बघा. दुसऱ्यामध्ये वॉज शी अशी रचना आहे तर तिसऱ्यामध्ये शी वॉज अशी रचना आहे. मग कोणती बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्न आला तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्न नको. म्हणजे काय आला पाहिजे फुल स्टॉप आला पाहिजे. बघा विधानार्थी वाक्य म्हणजे काय ज्याच्या शेवटी फुल स्टॉप येतो. ज्याच्या शेवटी फुल स्टॉप येतो त्याला म्हटलं तर विधानार्थी वाक्य. त्यात कर्ता अधिक क्रियापद अशी रचना असते. त्यात कर्ता अधिक क्रियापद अशी रचना असते. इथे लिहून घेतो मी. म्हणजे कसं बघा अनिकेत इज अन इंजिनियर. अनिकेत हा इंजिनियर आहे. यात कर्ता अनिकेत आहे क्रियापद इज आहे. कर्त्यानंतर क्रियापद आलंय का नाही विधानार्थी वाक्य शेवटी काय फुल स्टॉप. प्रश्नार्थी वाक्यात आधी क्रियापद येतं नंतर कर्ता येतो. आधी क्रियापद येतं नंतर कर्ता येतो. जर असं वाक्य आलं इज अनिकेत अन इंजिनियर याचा अर्थ असा असतो की आहे का अनिकेत इंजिनियर प्रश्न विचारलाय का नाही. बघा क्रियापद अगोदर आलाय इज कर्ता नंतर आलाय बरोबर. म्हणजे प्रश्नार्थी वाक्यात क्रियापद अगोदर येतं. बघा डायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्न आलाय इनडायरेक्ट स्पीच मध्ये नको म्हणून काय आला पाहिजे विधानार्थी वाक्य आला पाहिजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये. म्हणून पहिले काय आला पाहिजे पहिले कर्ता आला पाहिजे नंतर क्रियापद. बघा पहिले कर्ता कुठे दिसतोय तिसऱ्या नंबरच्या ऑप्शन दिसतोय का नाही. क्रियापद नंतर आहे त्यामुळे तिसरं ऑप्शन बरोबर ठरतं. तिसरं ऑप्शन बरोबर ठरतं. हे लक्षात राहू द्या. कर्ता अगोदर क्रियापद नंतर म्हणजे विधान होईल. क्रियापद अगोदर आणि कर्ता नंतर म्हणजे प्रश्न तयार होईल बरोबर. हे पॅसिव्ह व्हायचं उदाहरण सोडवताना पण कामात येईल आपल्याला. तिसरा नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. मग आता पुढचं 53 नंबरचा क्वेश्चन टॅग विचारला आपल्याला. हे पुसून टाकतो मी. क्वेश्चन टॅग विचारला आपल्याला 53 नंबरच्या क्वेश्चन मध्ये नन ऑफ अस न्यू द वे. आमच्यापैकी कोणालाच रस्ता माहित नव्हता. बघा नो या क्रियापदाचं भूतकाळी रूप काय न्यू. भूतकाळी आलंय का नाही क्रियापद त्यामुळे तुमचा क्वेश्चन टॅग एक तर डीड येईल किंवा डिडंट येईल. तुमचा क्वेश्चन टॅग एक तर डीड येईल किंवा डिडंट येईल. ऑप्शन मध्ये दोघे दिलेत त्यामुळे कोणताच ऑप्शन आपला कट होत नाही. बघा वाक्यामध्ये नन शब्द आलाय का नाही. वाक्यामध्ये नन शब्द आलाय हा निगेटिव्ह आहे त्यामुळे क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येणार. वाक्यामध्ये निगेटिव्ह शब्द आलाय त्यामुळे क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येणार. डिडंट वाले ऑप्शन कट होऊन जातील. डीड वाले ऑप्शन उरतील. डीड वाले दोन ऑप्शन आहेत. पहिलं डीड वी आणि दुसरं डीड अस बरोबर. प्रश्न दिसतोय का नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्या. प्रश्न नेहमी कर्त्याला विचारतात. म्हणजे प्रश्न नेहमी प्रथमेला विचारतात. वी या सर्वनामामध्ये वी ही प्रथमा असते अस ही द्वितीय असते त्यामुळे हे चुकीचं आहे. डीड वी बरोबर आहे. आलं लक्षात. वी हा प्रथम आहे प्रथमेला प्रश्न विचारता म्हणून डीड वी बरोबर क्वेश्चन टॅग ठरतो. आता पुढे जर कधी असा प्रश्न आला तुमच्या प्रश्नपत्रिकेत की डीड आय किंवा डीड मी यांच्यात तुम्हाला चूज करायचंय तर काय चूज करणार. बघा मी ही द्वितीय आहे आय ही प्रथम आहे म्हणजे हा बरोबर ठरणार बरोबर. म्हणजे प्रथमेला प्रश्न विचारता एवढं लक्षात राहू द्या. पुढे चूज द करेक्ट सेंटेन्स विथ रिगार्ड यूज ऑफ ऍडवर्ब. 54 नंबरचा क्वेश्चन आहे की ऍडवर्ब क्रिया विशेषणचा उपयोग कसा केलाय कोणत्या वाक्यात बरोबर आहे. बघा आपण ए नंबरचा ऑप्शन बघू. शी ड्रॉप हिअर द बॅग. तिने इथे बॅग ठेवली. तो जो हिअर शब्द आहे तो स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. इथे बॅग ठेवली स्थळ दिसतंय का नाही. तो स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. ऍडवर्ब ऑफ प्लेस आहे तो. ऍडवर्ब ऑफ प्लेस हा नेहमी वाक्याच्या शेवटी येतो.
म्हणजे वाक्य कसं पाहिजे होतं ते, शी ड्रॉप द बॅग हिअर. त्यामुळे ए नंबरचं वाक्य चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 कट होतो. ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 कट होतो. 2 आणि 3 नंबरचा ऑप्शन दिसतंय आपल्याला. म्हणजे थोडक्यात बघा, सी नंबरचं वाक्य बरोबर आहे. मग आपण डी नंबरचं वाक्य बघू. आय रेअरली गो टू मूव्हीज. मी क्वचितच मूव्ही बघायला जातो. यात रेअरली शब्द हा क्वचितच अर्थाचा आहे. त्याचा ऍडव्हर्ब ऑफ टाइम आहे तो. म्हणजे काय आहे तो, कालदर्शक क्रियाविशेषण आहे. कालदर्शक क्रियाविशेषण हवे हे क्रियापदाच्या अगोदर येतं. म्हणजे गो या क्रियापदाच्या अगोदर आलाय का नाही रेअरली, ते बरोबर आहे. त्यामुळे डी नंबरचं वाक्य बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन 2 बरोबर ठरतो. ऑप्शन 2 बरोबर ठरतो. पुढचा प्रश्न 55 नंबरचा. हिअर इज अ पूल विच वी कॅन स्विम इन. इथे हा पूल आहे ज्याच्यात आपण पोहू शकतो. बघा, पूलचा उद्देश दाखवलाय का नाही, स्विम इन. पूलचा उद्देश काय आहे, पोहण्यासाठी. बरोबर. मग आता आपल्याला याचं रिप्लेसमेंट बघायचं आहे. पहिलं वाक्य बघू आपण. हिअर इज अ पूल फॉर स्विम इन. हिअर इज अ पूल फॉर स्विम इन. जेव्हा आपण फॉर या शब्दाचा उपयोग उद्देश दाखवायसाठी म्हणजे पर्पज दाखवायसाठी येईल तेव्हा आयएनजी लागला पाहिजे पुढे. म्हणजे इथे स्विमिंग हा शब्द आला पाहिजे होता. बरोबर. फॉरचा उपयोग उद्देश दाखवायसाठी होतोय का नाही, तर पुढे आयएनजी लागला पाहिजे, तो स्विमिंग पाहिजे होतं. त्यामुळे पहिलं ऑप्शन चुकीचं ठरतं. दुसरं ऑप्शन बघा. हिअर इज अ पूल टू स्विमिंग. टू या शब्दानंतर नेहमी V1 येतो. म्हणजे याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. याला काय म्हणतात, इन्फिनिटिव्ह. टू या शब्दानंतर नेहमी V1 येतं. त्यामुळे आयएनजी लागायला नको. तिसरं ऑप्शन बघा. हिअर इज अ पूल टू स्विम इन. टू स्विम इन यात स्विम हा V1 आहे का नाही, त्यामुळे हे ऑप्शन बरोबर ठरतं. टू नंतर V1 आलाय, त्यामुळे तिसरं ऑप्शन बरोबर ठरतं. चौथ्या ऑप्शन मध्ये फॉर शब्द नाहीये म्हणून चौथं ऑप्शन चुकीचं ठरतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघू आपण 56 नंबरचा. सोपा आहे एकदम. इनकरेक्ट सेंटेन्स विचारला आहे. इनकरेक्ट सेंटेन्स विचारला आहे. पहिलं वाक्य. इच बुश आणि इच ट्री. बघा, अँडने 2 कर्ते जोडले. अँडने 2 नावं जोडलेत. याच्या पूर्वी सुद्धा इच आहे, याच्या पूर्वी सुद्धा इच आहे. दोघी ठिकाणी इच येऊन गेलंय का नाही, किंवा एकाच ठिकाणी इच आलं असतं तरी सुद्धा क्रियापद हे एकवचन आलं असतं. दोघी ठिकाणी इच आलाय का नाही, स्टार्टिंगला क्रियापद एकवचन पाहिजे. क्रियापद काय आहे, हॅज. हॅज हे क्रियापद एकवचनी आहे. त्यामुळे पहिलं वाक्य बरोबर ठरतं. दुसरं वाक्य बघू आपण. नायदर राम नॉर श्याम हॅव सिंपथी. जास्त पुढचं वाचायची गरज नाही. वाक्य कशाचं आहे आपलं, नायदर नॉरचं वाक्य आहे. नायदर नॉरचं वाक्य आहे. बघा, जेव्हा नायदर नॉरने 2 शब्द जोडले आहेत तर दुसरा शब्द महत्वाचा आहे. नॉर नंतरचा शब्द फार महत्वाचा आहे. नॉर नंतर काय शब्द आलाय, श्याम. श्याम एकटा आहे का नाही, एकवचन. श्याम एकवचन आहे म्हणून हॅव यायला नको. श्यामसाठी काय आलं पाहिजे होतं, हॅज आलं असतं. कारण श्याम एकवचन आहे आणि हॅज एकवचन आहे. हॅव अनेक वचन असतं. त्यामुळे दुसरं वाक्य चुकीचं ठरतं. दुसरं वाक्य चुकीचं आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारलंय, त्यामुळे दुसरं वाक्य बरोबर ठरतं. म्हणजे दुसरं वाक्य चुकीचं आहे म्हणून ते उत्तर बरोबर आहे. समजलं असेल तुम्हाला. पुढचं 57 नंबरचं. आता त्याच्यात बघा पुढे तिसरं वाक्य असं होतं, शांती आणि सुमती. हे 2 लोक एकत्र आले का नाही, त्यामुळे अनेक वचन होऊन जातं. अनेक वचनसाठी गो हे अनेक वचन बरोबर आहे. गो हे अनेक वचन क्रियापद आहे. गो हे अनेक वचन क्रियापद आहे, तर गोज हे एक वचन क्रियापद आहे. त्यामुळे गो हे अनेक वचन बरोबर ठरतं. पुढे आयदर सोनी ऑर राणी. सेम नायदर नॉर सारखं आयदर ऑर आहे. ऑर सुद्धा दुसरं क्रियापद, दुसरा शब्द आहे का नाही. याच्या नंतर येणार काय, याच्या नंतर येणार आहे राणी. राणी एक वचन आहे म्हणून हॅज बरोबर ठरतो. चौथं वाक्य सुद्धा बरोबर आहे. पुढचा आता 57 नंबरचा क्वेश्चन. ऍज सून ॲजचं वाक्य आहे. ऍज सून ॲजचं वाक्य आहे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायला लावलं आहे. बघा, ऍज सून ॲजच्या वाक्याचं ऍज सून ॲजच्या वाक्याचं 3 प्रकारे कन्व्हर्सेशन करता येतं किंवा ट्रान्सफॉर्मेशन करता येतं. पहिलं सार्सली वेन, दुसरं हार्डली वेन,
आणि तिसरं नो सुनर दॅन. नो सुनर दॅन असं 3 प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन करता येतं. पहिला ऑप्शन बघू आपण. सारस्लीने सुरुवात आहे पण वाक्य जोडण्यासाठी देन आला आहे, त्याच्यामुळे ते वाक्य चुकीचं ठरतं. सारस्लीची जोडी व्हेन सोबत असते, देन सोबत नाही, त्याच्यामुळे व्हेन पाहिजे होतं. पहिलं ऑप्शन चुकीचं ठरतं. दुसरं वाक्य नो सुनरने स्टार्ट आहे आणि काय दिलंय, दॅन दिलंय. नो सुनरने सुरुवात आहे आणि दॅन दिलंय, दुसरं ऑप्शन बरोबर असू शकतं. तिसरं नो सुनरने सुरुवात आहे आणि देन दिलंय. तिसऱ्या ऑप्शन मध्ये नो सुनरने सुरुवात आहे आणि देन दिलं आहे. देन येत नाही, दॅन येतं. आता तुम्ही हे लक्षात कसं ठेवणार बघा. नो सुनर मध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री आहे का नाही, ईआर, ब्राइटर, टॉलर. ईआर म्हणजे काय, कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री बरोबर दॅन घेतो का नाही आपण, त्याच्यामुळे नो सुनर बरोबर दॅन आला पाहिजे, असं लक्षात राहू द्या. तिसरं ऑप्शन चुकीचं आहे. मग चौथ्या ऑप्शन मध्ये नो सुनर सोबत दॅन दिलंय, म्हणजे चौथं ऑप्शन सुद्धा बरोबर असू शकतं. मग आपल्याला 2 आणि 4 मध्ये निवडायचं आहे. 2 आणि 4 मध्ये दॅन दिला आहे, नो सुनर दिला आहे. मग 2 आणि 4 मध्ये उत्तर असू शकतं आपलं. बघू आपण. बघा, ऍज सून ऍजच्या वाक्याच्या सुरुवात मध्ये डॉक्टर ओपन अशी सुरुवात दिली आहे का नाही. ओपन या शब्दाला ईडी प्रत्यय लागला आहे का नाही. ईडी म्हणजे भूतकाळी रूप लागला आहे का नाही. दुसऱ्या ऑप्शन मध्ये डीड दिलंय आणि चौथ्या ऑप्शन मध्ये डज दिलंय. डज वर्तमान काळी असतं, डीड भूतकाळी असतं. बघा, प्रश्नामध्ये ईडी दिलाय म्हणजे भूतकाळ दिलाय, उत्तर मध्ये सुद्धा भूतकाळ आला पाहिजे का नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 बरोबर ठरतं. ऑप्शन नंबर 2 बरोबर ठरतं. 4 चुकीचं आहे. 4 मध्ये डज दिलाय वर्तमान काळ, त्यामुळे ते चुकीचं ठरतं. पुढचा क्वेश्चन बघू आपण. 58 नंबरचा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखा. बघा, 3 प्रकार असतात सेंटेन्सचे. केवळ वाक्य, याला इंग्लिश मध्ये सिंपल सेंटेन्स म्हणतात. दुसरं संयुक्त वाक्य म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. आणि तिसरं मिश्र वाक्य म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. बरोबर. बघा, सिंपल वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतो. एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतो त्याला सिंपल सेंटेन्स म्हणतात. यांच्यामध्ये 2 क्रियापद असले पाहिजे. यांच्यामध्ये 2 क्रियापद असले पाहिजे. सध्या आपल्याला काय विचारलंय की कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणता. पहिलं वाक्य बघू आपण. द टायर्ड क्लाइंबर्स ऍडव्हान्स स्लोली. थकलेले गिर्यारोहक हे हळूहळू पुढे जात आहे. ऍडव्हान्स हा एकमेव क्रियापद आहे. बरोबर. ऍडव्हान्स हा एकमेव क्रियापद आहे. एकमेव क्रियापद म्हणजे ते सिंपल सेंटेन्स आहे. मग ए ऑप्शन कट होऊन जातं आपलं. 3 आणि 4 नंबरचं ऑप्शन कट होऊन गेलंय. मग आता 1 आणि 2 मध्ये उत्तर आहे आपलं. दुसरं वाक्य बघू आपण, बी नंबरचं. दे मूव्ह विथ ग्रेट एफर्ट. ते खूप कष्टाने पुढे जात आहे. मूव्ह हा एकमेव शब्द क्रियापद आहे. एकच क्रियापद आहे म्हणून ते सुद्धा सिंपल सेंटेन्स होऊन जातं. बी नंबरचं ऑप्शन पण कट होऊन जातं. त्यामुळे फक्त ऑप्शन नंबर 1 म्हणजे ओनली सी हे एकमेव काय होऊन जातं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ऍज सून ऍजचं वाक्य हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं, लक्षात राहू द्या. ऍज सून ऍजचं वाक्य हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. त्यामुळे ओनली सी हे ऑप्शन नंबर 1 कॉम्प्लेक्स सेंटेन्स बरोबर ठरतं. पुढे 59 नंबरचा क्वेश्चन. 59 नंबरचा क्वेश्चन. पॅसिव्ह व्हॉइस करायला लावला आहे. पॅसिव्ह व्हॉइस करायला लावला आहे. प्रश्नार्थी वाक्य दिलंय ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये प्रश्नार्थी वाक्य आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा प्रश्नार्थी वाक्यच पाहिजे. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये प्रश्नार्थी आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा प्रश्नार्थीच पाहिजे. डायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्नार्थी आलं तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये विधानार्थी पाहिजे, प्रश्नार्थी नको. बघा, डायरेक्ट स्पीच प्रश्नार्थी होतं. इनडायरेक्ट स्पीच मध्ये पूर्ण विराम येईल म्हणजे प्रश्नार्थी वाक्य येणार नाही. पण व्हॉइस मध्ये जर प्रश्न दिलाय तर उत्तरात सुद्धा प्रश्न पाहिजे. आता बघू. विच बँक. विचने प्रश्नाची सुरुवात झाली आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बाय विचने सुरुवात झाली पाहिजे. विचने सुरुवात झाली ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बाय विचने सुरुवात पाहिजे. बाय विच वाले ऑप्शन आहे ए आणि बी 2. बघू मग आता. बाय विच बँक द पब्लिक इज सर्व बेस्ट. इज द पब्लिक सर्व बेस्ट. बघू आपण.
ए मध्ये काय दिलंय, पब्लिक इज, ए मध्ये काय दिलंय पब्लिक इज, आणि बी मध्ये काय दिलंय इज पब्लिक, इज पब्लिक. मग काय फरक आहे बघा, ऑप्शन ए मध्ये सॉरी बी आणि सी आहे का, ऑप्शन ए आणि बी आहे सॉरी, ए नंबरच्या वाक्यामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या नंतर दिलंय का नाही, क्रियापद हे कर्त्याच्या नंतर दिलंय, म्हणजे कर्ता प्लस क्रियापद आहे अशी रचना विधानार्थी वाक्यात राहते, अशी रचना विधानार्थी वाक्यात राहते. दुसऱ्या वाक्यामध्ये बी नंबरच्या क्रियापद अगोदर दिलंय का नाही, क्रियापद अगोदर आहे कर्ता नंतर आहे अशी रचना प्रश्नार्थी वाक्यात राहते. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस प्रश्नार्थी पाहिजे होता, त्याच्यामुळे कोणतं वाक्य बरोबर ठरतं, तर बी नंबरचं वाक्य बरोबर ठरतं, म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर ठरतो, ऑप्शन नंबर 2 बरोबर ठरतो. पुढचा क्वेश्चन 60 नंबरचा, 60 नंबरचा, वी हॅव लिव्ह इन धिस हाऊस सिन्स 1952. आम्ही 1952 पासून इथे राहत आहोत. परफेक्ट टेन्स वाक्य, याच्यातून कशाचा बोध होतो म्हणे, वाक्य काय आहे बघा, आम्ही 1952 पासून या घरात राहत आहोत. याचा अर्थ असा आहे 1952 पासून राहायला लागलो तर आता पण राहतोय आणि पुढे पण राहत राहू. म्हणजे काय, आम्ही ती सध्या क्रिया करत आहोत, त्या घराचा कंटिन्यू यूज करतोय का नाही आपण, त्यामुळे त्या वाक्यातून कंटिन्यू टू यूज हा बोध होत आहे, हा बोध होत आहे. तिसरं ऑप्शन बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन 61 नंबरचा, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. बघा वाक्य काय ते सांगतो मी, तुम्ही त्यातून गेले नाही ज्यातून मी जात आहे, ज्यातून मी जात आहे. बरोबर. प्रश्न असा आहे की आपल्याला क्लॉज ओळखायचा आहे. क्लॉजचे 3 प्रकार असतात, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज. बरोबर. जर तुम्ही बघा, याला ज्या वाक्याला अंडरलाईन केली त्याला गौण वाक्य म्हणता, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणता, आणि ज्या वाक्याला अंडरलाईन केली नाहीये त्याला प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे मेन क्लॉज किंवा मुख्य वाक्य असं म्हणता. जर तुम्हाला क्लॉज ओळखायचा आहे तर सर्वात पहिले काय करायचं, मुख्य वाक्य म्हणजे ज्याला अंडरलाईन नाहीये त्याला व्हॉटने प्रश्न विचारा, व्हॉटने प्रश्न विचारा. जर उत्तर डायरेक्ट येतंय अंडरलाईन केलेलं वाक्य तर तो 100% नाउन क्लॉज असेल. बघा तुम्ही ह्या वाक्याला व्हॉटने प्रश्न विचारा, तुम्ही कायतून गेले नाही, कायतून गेले नाही म्हणजे कशातून गेले नाही असा प्रश्न येतो. तुम्ही कशातून गेले नाहीत, उत्तर काय येतं बघा, ज्यातून मी जात आहे. डायरेक्ट उत्तर येतंय का नाही अंडरलाईन केलेलं, त्याच्यामुळे नाउन क्लॉज असेल तो, त्याच्यामुळे काय तो नाउन क्लॉज असेल तो. बरोबर. पुढचं 1 मिनिट, बासष्ट नंबरचा क्वेश्चन आहे की विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट मीनिंग ऑफ द वर्ड इन कॅपिटल्स. हा प्रश्न माझा चुकला होता परीक्षेमध्ये. काय चुकलं होतं ते सांगतो मी, पहिले उत्तर सांगतो मग काय चुकलं ते सांगतो मी. आय वॉज ऍब्सोल्युटली फ्लॅबरगेस्टेड व्हेन शी टोल्ड मी द प्राइस. तिने जेव्हा मला किंमत सांगितली तेव्हा मी पूर्णपणे थक्क झालो. बरोबर. फ्लॅबरगेस्टेड याचा अर्थ वाक्यावरून समजतोय मला त्याचा अर्थ माहित नाहीये. तरी सुद्धा बघा आपल्याला समजा लॉजिक लावता आलं नाही. पहिलं वाक्य काय, फील विथ शॉक. दुसरं वाक्य आहे फील विथ अप्रिसिएशन. तिसरं आहे फील विथ वंडर. वंडर म्हणजे शॉक, वंडर म्हणजे आश्चर्य वाटणे, शॉक म्हणजे पण आश्चर्य वाटणे किंवा धक्का लागणे. ए आणि सी चा अर्थ बरोबर सारखा आहे, त्याच्यामुळे फ्लॅबरगेस्टेडचा अर्थ काय असेल, ए आणि सी. मी एवढं बघितलं आणि डायरेक्ट 3 नंबरचं ऑप्शन बरोबर करून दिलं. पण प्रश्न काय होता की विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट, अर्थ काय नाही आहे ते विचारलंय. अर्थ काय नाहीये मग, तर बी नंबरचं अर्थ नाही आहे, ए आणि सी अर्थ आहे. त्यामुळे हा प्रश्न घाईमध्ये बरोबर असून चुकून गेला. बरोबर. तर अशा चुका होऊन जातात आपल्याने, तेवढं लक्षात राहू द्यायचं की कुठे इनकरेक्ट विचारलंय, कुठे करेक्ट विचारलंय, कुठे नॉट म्हटलंय, कुठे नॉट नाही म्हटलंय. तर त्यामुळे ए आणि सी उत्तर नाही त्याचं, बी उत्तर आहे. बरोबर. फ्लॅबरगेस्टेडचा अर्थ काय असतो, शॉक किंवा वंडर. जरी तुम्हाला अर्थ माहित नसला तरी ऑप्शन वरून लॉजिक लावता येतं किंवा वाक्याच्या पूर्ण अर्थावरून तुम्ही अर्थ काढू शकता. असा होतो प्रश्न.
63 नंबरचा प्रश्न, वर काय विचारलं ते, अंडरलाईन शब्द कोणते आहेत म्हणे, कोणत्या जातीचे असं विचारलं ते. चारही पैकी कोणतं पण एक समजलं तरी उत्तर येऊन जाणार. वन हॅज टू वर्क हार्ड टू बी सक्सेसफुल पर्सन. कोणालाही हार्ड म्हणजे कसं म्हणतील, कोणालाही खूप कष्ट करावं लागतात तेव्हा तो यशस्वी मनुष्य होतो. बरोबर. वर्क म्हणजे कार्य करणे आणि खूप कार्य करणे किंवा खूप अतिशय मेहनत घेणे. हार्ड कार्य करणे म्हणजे ते कार्य करणे क्रियापदाची माहिती देतो तो, म्हणून ते क्रियाविशेषण होऊन जातं. समजा तुम्हाला हे नसेल समजलं, पुढचं बघू आपण. वसंत सेल्डम कम्स टू सी हिज एज पॅरेंट्स. वसंत क्वचितच त्याच्या वयस्कर पालकांना पाहायला येतो. क्वचितच एका येते, पाहायला येतो हे क्रियापद आहे. केव्हा पाहायला येतो तर क्वचितच. क्रियापदाचा काळ दाखवतोय का नाही तो, त्यामुळे क्रियापदाची माहिती देतो म्हणून ते काय झालं, क्रियाविशेषण. सेल्डम हे क्रियाविशेषण आहे आणि हे क्रियाविशेषण फक्त साध्या वर्तमान काळातच वापरतात, एवढं लक्षात राहू द्या. पुढे समटाइम्स म्हणजे केव्हा केव्हा, हे पण क्रियापदाची माहिती देतंय. वन हॅज टू वॉक फास्ट इन द ट्रेडमिल टेस्ट. ट्रेडमिल टेस्ट मध्ये प्रत्येकाला किंवा एखाद्याला हे फास्ट धावावं लागतं, जलद चालावं लागतं. चालण्याची क्रिया आहे त्याची माहिती देते का नाही, जलद चालावं लागतं. क्रियापदाची माहिती देते म्हणून ते काय झालं, क्रियाविशेषण, म्हणून ते ऍडव्हर्ब्स आहेत. इतकं आपल्याला परीक्षेत गरज नसते, आपल्याला एक कोणतं पण वाक्य समजलं तरी उत्तर काढता येतं. सेल्डम हे क्रियाविशेषण, एवढं लक्षात राहू द्या. 64. स्टेट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो. ती इडियम्स आणि फ्रेजेसचा प्रश्न येतो. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. बघा समजा तुम्हाला वाक्याचा अर्थ माहित नाही तरी पण ट्रम्पेट म्हणजे काय, तुतारी, स्वतःचीच तुतारी वाजवणे. याचा अर्थ ऑप्शन मध्ये काय दिसतोय बघा, प्रेज वन सेल्फ, स्वतःची तारीफ करणे असा अर्थ होईल त्याचा. तर त्या इडियमचा अर्थ होतो प्रेज वन सेल्फ. भरपूरदा क्वेश्चन आलाय ती इडियम्स एकदम महत्वाची. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, स्वतःची तुतारी वाजवणे, याचा अर्थ काय, स्वतःची तारीफ करणे. टू प्रेज वन सेल्फ. बरोबर, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. पुढे 65 नंबरचा क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएटेड मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज. फ्रेजचा अर्थ विचारलाय. वाक्य काय, नियरली ऑल इन्स्टिट्यूशन आर गोइंग टू द डॉग्स नाउ डेज. सध्याच्या सर्व इन्स्टिट्यूट, संस्था या गोइंग टू डॉग्स नाउ डे, सध्याच्या काळात सर्व संस्था ह्या गोइंग टू डॉग्स, याचा अर्थ आपल्याला काढायचा आहे. बघा पहिल्या वाक्यात पहिला ऑप्शन आहे डुईंग गुड, म्हणजे सर्व संस्था सध्या चांगलं करत आहेत. दुसरा ऑप्शन फास्ट चेंजिंग, सर्व संस्था सध्या बदलत आहे. तिसरा ऑप्शन डेव्हलपिंग, सर्व संस्था सध्या सुधारत आहे किंवा विकसित होत आहे. पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन आणि तिसरा ऑप्शन हे काहीतरी चांगलं करण्याचं सांगता आहे. बरोबर. जर गोइंग टू डॉग्स कुत्र्यासारखं होणं, याचा अर्थ चांगला होणे असं तर होणार नाही. बरोबर. कुत्र्यासारखं होणं म्हणजे काय म्हणतो आपण, हाल होत आहेत. बरोबर. तर डॉग्स म्हणजे कुत्र्यासारखं होणं, याच्यासाठी पहिले तिघी शब्द जमत नाही. तुम्हाला ऑप्शन माहित नसलं तरी चौथं तुम्ही गोल करून येणार, कारण त्या तिघींमधून चांगला काहीतरी अर्थ निघतोय. बरोबर. मग चांगला अर्थ निघतोय, एकच उत्तर पाहिजे, 3 उत्तर कसं येत आहे, त्यामुळे ते तिघी ऑप्शन चुकीचे आहेत. चौथं ऑप्शन बरोबर आहे. डिटेरोरेटिंग म्हणजे काय, नष्ट होत आहे किंवा रसातळात जात आहे, खालच्या स्तरात जात आहे. सध्याच्या सर्व संस्था या खालच्या स्तरात जात आहे. गोइंग टू डॉग्स म्हणजे काय, रसातळाला जाणे. समजलं असेल तुम्हाला. डिटेरोरेटिंग उत्तर आहे, सॉरी डिटेरियोरेटिंग. बरोबर. डिटेरियोरेटिंग हा शब्द आहे तो. ठीक आहे, रसातळात जाणे. 66 नंबरचा. ही इज इन डिफिकल्टी अँड नीड्स हेल्प. त्याला डिफिकल्टी होती, तो कठीणाईमध्ये होता म्हणून त्याला हेल्प पाहिजे होती. डिफिकल्टीला इन अ जाम ही फ्रेज आहे, म्हणून ऑप्शन 3 बरोबर ठरतो. फ्रेजेसला पाठच केलं पाहिजे. वाक्यावरून समजलं तर चांगलंच आहे, पण काय म्हणतात ते लक्षातच ठेवावं लागेल, त्याला काही लॉजिक नाहीये. पुढे ही वॉन द इलेक्शन व्हेरी इझिली. ऑप्शन नंबर 4 चा अर्थ आहे हँड्स डाऊन. या फ्रेजचा अर्थ होतो हँड्स डाऊन म्हणजे खूप इझिली, खूप सोप्या पद्धतीने. तर त्यामुळे हँड्स डाऊन हा शब्द त्याला बरोबर बसतो. पुढे 68 नंबरचा क्वेश्चन. बघा जेवढे पण व्होकॅबचे क्वेश्चन आहे ते तुमचे असे क्वेश्चन राहतात, तुम्हाला ते एकाच सेकंदात उत्तर येईल किंवा येणार नाही. त्यामुळे व्होकॅबवर फोकस करा, कारण ते फुकटचे मार्क्स राहतात.
त्यात काही तुम्हाला लॉजिक लावायचं काम राहत नाही. पुढे 68 नंबरचं इथे पण फ्रेजचा अर्थ विचारलाय. पीपल ऍट लार्ज हॅव द हॅबिट ऑफ burying their heads in the sand. खूप लोकांना सवय असते की burying their heads in sand म्हणजे काय, वाळूमध्ये डोकं खुपसून ठेवणे, वाळूमध्ये डोकं बुजून घेणे स्वतःच. आता बघा याचा अर्थ कसा लागू शकतो, ही मन तयार कशी झाली असतात. वाळवंटामध्ये लोक असतात, भरपूर तुफान त्यांच्याकडे येत असतात, मग ते काय करतात, त्यांचं डोकं वाळूमध्ये घालून घेतात, असा त्या वाक्याचा अर्थ असू शकतो. आता ऑप्शन बघू आपण. डुईंग नथिंग, वाळूमध्ये डोकं घालून घेणे म्हणजे काहीच न करणे असा अर्थ होऊ शकतो का, बघू आपण. दुसरं, इग्नोरिंग अनप्लेझंट हार्श रियालिटी, ज्या रियालिटी त्यांना ऍक्सेप्ट होत नाही त्या ते इग्नोर करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे वाळवंटामध्ये भरपूर तुफान येतंय, बरोबर, मग त्यांना ते इग्नोर करायचंय, ते तुफानला तर काही करू शकत नाही, अशा वेळेस ते काय करतात, ते डोकं सॅन्डमध्ये घालून घेतात, म्हणजे ते तुफान इग्नोर करून देतात, ते प्रॉब्लेम इग्नोर करून देतात. याच्याने बऱ्याच लोकांना काय वाटतं की आपले प्रॉब्लेम मिटून जातील, वास्तविकता तशी राहत नाही. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम फेस केला पाहिजे का नाही हे त्या लोकांना चिडवता येईल. ही मन तशी आहे की जे लोक प्रॉब्लेम पाहून डोकं लपवून घेतात, बरोबर, त्याला फेस करत नाही, त्या लोकांना चिडवायसाठी ती मन तयार केली आहे. त्यावेळेस दुसरं ऑप्शन बरोबर ठरतं. ब्युरिंग द हेड्स इन सॅन्ड म्हणजे काय, वाळूमध्ये डोकं केव्हा घालू शकतो माणूस, जेव्हा आपल्याला ते तुफान बघायचं नाही, आपण त्याचं काही करू तर शकत नाही. त्याच्यामध्ये दुसरं ऑप्शन बरोबर ठरतं की अनप्लेझंट रियालिटी, जे आपल्याला आवडत नाही ते आपण इग्नोर करून देतो, म्हणजे डोळे कानाडोळा करून देतो. लिव्हिंग हॅपीली चुकीचं आहे. पासिंग टाइम लेजरली हे पण चुकीचं आहे. 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. पुढे, अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग. पॅराडिग्म म्हणजे काय, एक नमुना. पॅराडिग्मचा अर्थ असतो नमुना म्हणजे एक्झाम्पल. त्यामुळे पहिलाच ऑप्शन बरोबर ठरतं, पहिलाच ऑप्शन बरोबर ठरतं. आता पुढचा क्वेश्चन, इनकरेक्ट स्पेलिंग. बघा हिपोक्रेसीची स्पेलिंग चुकीची आहे. HY पाहिजे होती तिथे आणि स्पेलिंग अशी ती हिपोक्रेसीची HYPOCRISY, हिपोक्रेसी, डबल P आय पाहिजे होता इथे. पहिलाच ऑप्शन चुकीचं आहे. ए स्पेलिंग चुकीची, मग ए वाला ऑप्शन 2 आहेत. पहिलं ऑप्शन ए आणि बी आणि तिसरं ऑप्शन ऑल ऑफ द अबोव. ऑल ऑफ द अबोव मध्ये सुद्धा ए नंबरचं वाक्य येतं, त्यामुळे पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये उत्तर आहे. मग बघा बी जाऊ द्या, कारण बी दोघी ठिकाणी कॉमन आहे. आपण सी बघू, कॅटलॉगची स्पेलिंग चुकीची आहे. तिथे ई नको पाहिजे होता, ए पाहिजे होता. आणि चौथं, दुसऱ्यामध्ये पण बघा गॅजेटची स्पेलिंग चुकीची आहे. गॅजेटची स्पेलिंग अशी पाहिजे होती, त्यामुळे सर्वच वाक्यामध्ये काही ना काही चुकीचं दिसतंय. डी नंबरच्या वाक्यामध्ये कॅप्टनची स्पेलिंग चुकीची आहे. कॅप्टनची स्पेलिंग मध्ये CAPTAIN पाहिजे होतं, त्यामुळे डी नंबरचं पण चुकीचं आहे. सर्वच ऑप्शन चुकीचे आहेत. मग इनकरेक्ट स्पेलिंग ऑल ऑफ द अबोव चारमध्ये आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर ठरतं. 71 नंबरचा परत फ्रेजच्या जोड्या लावायच्या. मी डायरेक्ट जोड्या सांगतो तुम्हाला. 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. होल्ड आउट म्हणजे टू ऑफर, होल्ड टू म्हणजे रिमेन लॉयल टू, होल्ड वॉटर म्हणजे बिलिव्हेबल आणि होल्ड फोर्थ म्हणजे काय, टू एक्सप्रेस वन्स ओपिनियन ऍट लेंथ. बघा तुम्हाला एका याच्यावर लॉजिक लागू शकत होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये सी आणि डी सारखा आहे. बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये सी आणि डी च्या जोड्या सारख्या आहेत आणि पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये दुसरं आणि म्हणजे पहिल्याच्या आणि दुसऱ्याची जोडी सारखी आहे. ए आणि बी ची जोडी पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये सारखी आहे. सी आणि डी ची जोडी दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सारखी आहे. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन असं आहे की ज्याच्या जोड्या कुठे ना कुठे सगळीकडे मिळत आहे, याच्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन राईट असणार, असं लॉजिक तुम्हाला लावता येतं. बरोबर, जोड्या सोडताना याचं कामात येतो. आता पुढे पॅसेज आहे 72 पासून 76 पर्यंत. पॅसेजचे उत्तर काही मी घेत नाही. पॅसेज साठी मी स्पेशल व्हिडिओ बनवेल, ज्यात मी आताच्या झालेल्या 4-5 क्वेश्चन पेपरचे पॅसेज सोडून दाखवेल. पॅसेज मध्ये काय असतं, तुम्हाला एक तर इंग्लिश समजलं पाहिजे, दुसरं 2-3 क्वेश्चन असे राहतात ना की जे पॅसेज नुसतं वाचलं तुम्ही तरी उत्तर येऊन जातात, पण प्रॉब्लेम असा असतो आपण पॅसेज पर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे ते पॅसेज कसं सोडवायचं ते मी एका व्हिडिओमध्ये वेगळं सांगेल, की तुम्हाला नाही जरी समजलं पॅसेज तरी 2-3 उत्तरं येऊन जातात. पुढचं बघू आपण आता. 77 नंबरचा क्वेश्चन, डिग्रीचा क्वेश्चन येतो. तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करायचं आहे. बघा, इंदिरा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट वुमन इन इंडिया. इंदिरा गांधी या भारतातील एक महान महिलांमधील होत्या, महान महिलांमधील एक होत्या, वन ऑफ द. याचं पॉझिटिव्ह डिग्री करायचंय. बघा जेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वन ऑफ द शब्द असतो, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वन ऑफ द शब्द असतो, तेव्हा पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात व्हेरी फ्यूने झालेली असते.
व्हेरी फ्यूने झालेली असते, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 बरोबर ठरतं डायरेक्ट. पण समजा तुम्हाला वाक्याचा तुम्हाला डिग्री माहित नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला अर्थावरून उत्तर काढायचं तर काढता येतं. बघा कसं. वाक्याचा अर्थ काय प्रश्नाच्या, की इंदिरा गांधी या भारतातील महान महिलांमधील एक महिला होत्या. पहिला ऑप्शन बघा, नो अदर वुमन इन इंडिया वॉज ॲज ग्रेट ॲज इंदिरा गांधी. पहिल्या ऑप्शनचा अर्थ असा आहे की दुसरी एक सुद्धा महिला ही इंदिरा गांधी इतकी महान नव्हती. प्रश्नात तसं म्हटलं नाहीये, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन चुकीचं ठरतं. दुसरा ऑप्शन बघा, व्हेरी फ्यू वुमन इन इंडिया वेअर ॲज ग्रेट ॲज इंदिरा गांधी. खूप कमी महिला या इंदिरा गांधी इतक्या महान होत्या भारतात. हे उत्तर बरोबर ठरतं, कारण प्रश्नामध्ये तसंच म्हटलंय की त्या तमाम महिलांमधून एक होत्या. तर ऑप्शन मध्ये पण तेच म्हटलं दुसऱ्यामध्ये की काही महिलांमधल्या ते एक होत्या. त्यामुळे दुसरा ऑप्शन अर्थावरून सुद्धा आपल्याला समजतं की ते बरोबर आहे. बरोबर. आता पुढे 78 नंबर, दिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड टू बाय अस. हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करायचं आहे. बघा जो शेवटचा शब्द आहे अस, तो इकडे येताना वी होऊन जाईल. बरोबर ना. ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस मध्ये अस दिलाय, तो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय होऊन जातो, स्टार्टिंगला वी होऊन जातो. मग वी ने सुरुवात असलेले वाक्य पहिलं आणि तिसरं आहे. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये उत्तर आहे. पहिल्या वाक्यात दीज शब्द आला आहे. दीज शब्द प्रश्नात नाहीये, प्रश्नात धीस शब्द आहे. बरोबर. मग धीस म्हणजे एक, दीज मध्ये अनेक, एकचा अनेक होऊ शकत नाही उत्तरामध्ये. त्यामुळे पहिलं ऑप्शन चुकीचं ठरतं. तिसरं ऑप्शन बरोबर आहे, कारण प्रश्नामध्ये धीस शब्द होता, तुम्ही त्याचा अनेक वचन करू शकत नाही उत्तरामध्ये. त्यामुळे पहिलं ऑप्शन चुकीचं ठरतं. दुसरं ऑप्शन बरोबर आहे. सॉरी, तिसरं ऑप्शन बरोबर आहे. आता 79वा प्रश्न असा आहे की एकाच शब्दाचे बरेच अर्थ होता. ब्रीफचे 4 वाक्य दिले आणि ब्रीफचा अर्थ विचारलेला आहे. पहिलं वाक्य असं आहे बघा, आय हॅड अ ब्रीफ लुक ऍट रिपोर्ट. मी एकदम ब्रीफ बघितलं रिपोर्टकडे. म्हणजे काय बघितलं, रिपोर्टकडे मी शॉर्ट मध्ये बघितलं. ब्रीफचा अर्थ काय होतो इथे, शॉर्ट असा होतोय. आता समजा तिसरं बघा तुम्ही, आय वॉज ब्रीफ अबाउट द इन्सिडेंट. मला त्या घटनेबद्दल माहिती मिळाली. ब्रीफचा तिथे काय होतोय, इन्फॉर्म होणे असा होतोय. मग शॉर्ट आणि इन्फॉर्म पहिल्याच याच्यात आहे, म्हणून पहिलं ऑप्शन बरोबर ठरतं. बरोबर. तुम्हाला कोणतं पण एक जरी माहित राहिलं असतं तरी उत्तर काढता आलं असतं. पुढे 80 नंबरचा क्वेश्चन, मे, शुड, डेअर आणि नीड यांच्यापैकी एक आपल्याला वापरायचं आहे. ही अंडरलाईन नॉट वेअर अ नेक टाय इफ ही डझंट वॉन्ट टू. त्याने गळ्याची टाय वापरू नये जर त्याला पाहिजे नसेल तर. वाक्य असं आहे, जर त्याला पाहिजे नसेल तर त्याने गळ्याची टाय वापरू नये. पहिलं बघा, टू इंडिकेट ऍब्सेन्स ऑफ कंपल्शन. त्याला कंपल्शन करायचं नाहीये वाक्यामध्ये, तर तुम्ही काय वापरू शकता. बघा, मेचा अर्थ काय असतो, वापरू नये. किंवा बघा, मेचा अर्थ काय असतो की जर त्याला पाहिजे नसेल तर त्याने नेक टाय वापरू नये. बरोबर. शुड केव्हा वापरता, जेव्हा नैतिक ऑब्लिगेशन आहे. नैतिक ऑब्लिगेशन म्हणजे कसं, तुम्ही आई वडिलांची सेवा करावी, नैतिक ऑब्लिगेशन आहे का नाही, अशा वेळेस शुड वापरता. इथे नैतिक ऑब्लिगेशन दिलेलं नाहीये, त्यामुळे शुड येणार नाही. डेअरचा अर्थ काय असतो, हिंमत करणे. जर त्याला टाय पाहिजे नसेल तर त्याने टाय वापरण्याची हिंमत करू नये. वाक्य चुकीचं होतं. आणि चौथं नीड म्हणजे गरज. जर त्याला पाहिजे नसेल तर त्याला टाय वापरायची गरज नाही. बघा, यात कंपल्शन दिसत नाही, गरज नाहीये, त्याच्या मनावर आहे. त्याच्यामुळे नीड हे बरोबर ठरतं. त्यामुळे 80 ऑप्शन 4. इथे आपण 25 प्रश्न सोडवले. बरोबर. तर 25 प्रश्नामध्ये 15 ग्रामरचे होते आणि 10 व्होकॅब्युलरीचे होते. मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला एखादा क्वेश्चन नसेल समजला तर तुम्ही त्याबद्दल कमेंट करू शकता. मी नक्की ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि जे पॅसेजचे क्वेश्चन आले राहिले तर पॅसेजसाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, ज्यात 4-5 मेन्सचे आलेले एक पॅसेज असं एका व्हिडिओमध्ये मी तयार करून सांगेल की उत्तर कसं करायचं. बरोबर. म्हणजे बऱ्याच लोकांना पॅसेज वाचण्याचीच हिंमत होत नाही, तर त्या लोकांसाठी तो व्हिडिओ कामाचा राहील. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आता आपण पुढचा व्हिडिओ पुढचे क्वेश्चन बरोबर घेऊ. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.